आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवायचं हिंदुत्व नाही. आम्हाला केवळ देवळात भेसळ बनवणारा हिंदू नको. आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणवायचं हिंदुत्व नाही. आम्हाला केवळ देवळात भेसळ बनवणारा हिंदू नको. व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. ऐकलत ना आता उद्धव ठाकरे काय बोलले ते? आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही. उद्धव ठाकरे अनेक वर्षांपासून शेंडी जाणव्याला नावं ठेवत आलेले आहेत. कदाचित आता तो त्यांचा स्वभाव गुणच झालेला आहे, किंवा असं शेंडी जाणव्याला फडणवीसांना नावं ठेवल्याशिवाय यांचा दिवसच जात नसावा असं वाटायला लागलेलं आहे. नुकताच यांनी दादरमध्ये कबूतरखान्यापाशी जे हनुमान मंदिर आहे तिथे रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न केला, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. का तर राम मंदिर प्रकरण जे आहे रामललाचं अयोध्येचं, तिथे जो दुर्दैवी प्रकार घडलेला आहे त्याचा निषेध यांना व्यक्त करायचा. आणि यांचं म्हणणं असं आहे की राम मंदिर तो झाकी है, काशी मथुरा भी बाकी है. म्हणजे यांना असं अंतर्गत सूत्रांकडून कळलेलं असावं की काशी आणि मथुरेच्या दानपेट्यांवर सुद्धा कुणीतरी डल्ला मारणार. बरं, आता यात महत्वाची गोष्ट अशी आहे, मोदी साहेबांनी रात्री 1:15 वाजता फोन करून कडक कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर तपासाला वेग आला. काही जणांना अटक सुद्धा झालेली आहे. लवकरच हे सगळं प्रकरण उघडकीस येणार आहे, हे सत्य आहे. तेव्हा आता उगाच काशी आणि मथुरेची काळजी यांनी इथं बसून वाहून नये, हा यांना एक प्रेमाचा सल्ला सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्याच शिल्लक सैनिकांना सुद्धा. आता उद्धव ठाकरे जे म्हणतात की शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मला मान्य नाही, मग तिथे रामरक्षा तुम्ही का नाही म्हटली? तुम्ही शेंडी जाणववाले का बोलवले तिकडे रामरक्षा म्हणण्यासाठी? येत नाही का तुम्हाला रामरक्षा म्हणता? म्हणजे माहीतच नसावी कदाचित. हो, कारण तुम्हाला कशी माहीत असणार ना, कारण ह्या अगोदरच तुम्ही डिक्लेअर केलेले उद्धवजी की एका जणाने मला विचारलं की भगवद्गीता वाचली आहे का म्हणून. मी म्हटलं नाही रे बाबा, ते जाड झूड पुस्तक कोण वाचणार ते एवढं. आणि त्यानंतर त्याच मंचावरून तुम्ही असंही बोललेलं आहात प्रचाराच्या दरम्यान की माझ्या देशातल्या एका मुसलमानाने मला कुराणाची प्रत मराठीतून दिली, मला त्याचा खूप अभिमान वाटला, गर्व वाटला. बघा, आणि हे म्हणतायत आम्हाला रामरक्षा म्हणायची म्हणून. रामरक्षा यांच्या बसची बात आहे का? अजिबातच नाही. अहो, त्यांना हनुमान चालीसाच्या 4 ओळी सुद्धा म्हणता येणार नाही, अशी यांची अवस्था आहे. आणि हे जाब विचारायला चालले कोणाला? रामभक्तांना, की राम मंदिरामध्ये जो प्रकार घडला तो काय घडला. तुमच्यासारखेच दरोडेखोर बसलेले असतात नेते, सगळे लुटायलाच आलेले आहेत ना सगळे. 25 वर्ष मुंबई महानगरपालिका कोणी लुटली असा प्रतिप्रश्न जर करण्यात आला तर त्याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? बरं, तिथे एक प्रसंग घडलाय त्यांच्या आंदोलनाच्या वेळी की तिथे काही महिला उबाटा सैनिक बसलेल्या होत्या आणि एक पत्रकार त्यांना विचारत होता की काय झालं बाबा, अशी गळती का लागली तुमच्या पक्षाला, लोक का चाललेत? तर त्या महिलांचं म्हणणं असं आहे, त्या महिला सैनिकांचं, की उद्धव ठाकरे हे खूप प्रेमळ आहेत, ते सगळ्यांना समजून घेतात, ते तसे नाहीच आहेत जसं हे लोक सांगतायत म्हणून. मग जाणारे लोक काही वेडे आहेत का? आणि जर उद्धव ठाकरे इतके प्रेमळ आहेत, इतकं समजून घेणारे आहेत समोरच्याला, तर मग ह्या 6 जणांना आणि आधी गेलेल्या 40 आमदारांना ही समजून का नाही घेऊ शकले? काय व्यथा होती तेव्हा उद्धव ठाकरेंची? ठीक आहे, ऑपरेशन झालेलं होतं, फक्त त्यांनीच सांगितलं होतं ना मला उठता येत नाहीये, डास चावला तर कसं खाजवायचं हे कळत नव्हतं, अशा परिस्थितीत हे सोडून गेले वगैरे वगैरे वगैरे. तुमचा घरगडी बसवायचा असतं ना खाजवायला तिथं, नाहीतरी एरवी अशी खाज सुटलेलीच असते तुमच्या घरगड्याला. तर आता उद्धव ठाकरे यांनी ह्या राम मंदिर प्रकरणावर आणखी एक भाष्य केलेलं आहे आणि ते थोडं चमत्कारिक वाटलं मला, म्हणून आज त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवावा असं वाटलं, म्हणून तुमच्या समोर आलोय. सुरुवातीला तर आपण बघितलंच मित्रांनो की हे कसं बोललेत, शेंडी जाणवं आम्हाला चालत नाही, आमचं हिंदुत्व असं नाही, आमचं हिंदुत्व तसं नाही. यांचं नेमकं हिंदुत्व कसं आहे ना ते आज चेक करूया जरा आपण, खरंच बघूया. मूळ मुद्दा, मूळ विषय आणि उद्धवरावांच्या त्या 2-3 क्लिप्स
तुम्हाला मला दाखवायचा विषय सांगायचा आहे. मात्र त्या अगोदर हे काही फोटोज तुम्हाला दाखवत आहेत ते बघून घ्या. काही व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या बघून घ्या. आपण आपल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत करतोय. कॅन्सरग्रस्त रुग्णांची जेवण, औषध, उपचार, त्यांचे नातेवाईकांच्या पण जेवणाची सोय आपण करत आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. आणि आता अत्यंत महत्त्वाची एक मागणी आपल्याकडे अशी आलेली आहे. 51 विद्यार्थी आहेत ज्या हॉस्टेल्सवर राहतात, म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा अनाथ देखील आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला वह्या, पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्य घ्यायचं आहे. ह्या नाशिकच्या आहेत. मी तुम्हाला त्या 51 जणांची वाटल्यास पर्सनल नावं पाठवतो, पत्ता पण पाठवतो तिथला, काही प्रॉब्लेम नाही मला. पण आपल्याला मदत करायची आहे कारण आपण हा परिवार सुरूच त्यासाठी केलेला आहे की आपल्या हातून जितकं चांगलं होईल समाजासाठी तेवढं करायचं. हे आपलं हिंदुत्व आहे. हे आपलं हिंदुत्व, याला म्हणतात हिंदुत्व. हिंदूंसाठी उभे राहा, हिंदूंच्या पाठीशी उभे राहा, हिंदूंच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा आणि मग म्हणा आम्ही हिंदुत्व जगतो आणि जगतोय म्हणून. असो, हरकत नाही. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कसं बघायचं आता चला घेऊया बघून. त्याच्या आधी विनंती आहे मित्रांनो, हे जे सगळं कार्य आपण आपल्या परिवारातर्फे आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी करतो आहोत, यामुळे तुमच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आणि गरज आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची आपल्याला रिसिप्ट पण बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपण जे योगदान करत आहोत, आपण जे या लोकांना मदत देत आहोत, सहकार्य करत आहोत, ते नेमकं कोणत्या स्वरूपात आणि कसं करत आहोत हे देखील तुम्हाला कळवण्यात येईल. मन मोठं करा आणि पुढे या. आपला थोडासा पैसा एखाद्याच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडवू शकतो, तेव्हा या गोष्टीची जाणीव मनामध्ये असो. आता उद्धव ठाकरे यांनी ते जे ढोंग केलं ना परवाच्या दिवशी 5 तारखेला रामरक्षा म्हणण्याचं, हातात पुस्तक घेऊन उभे राहिले होते पण रामरक्षा काही म्हणता आली नाही त्यांना. शेवटी आदित्यच्या हातामध्ये देऊन टाकली ती. आदित्य मागेच उभा होता, तो फिरी हसायला लागला. आता अनेक जणांनी गेल्या एका व्हिडिओमध्ये असा प्रश्न विचारला की ठीक आहे, उद्धवजींना जमलं नसेल रामरक्षा म्हणायला, आदित्यला का नाही जमलं, कसं जमेल? अहो, जो आदित्य ठाकरे विठ्ठलाच्या महापूजेच्या वेळी 15 मिनिट सुद्धा गाभाऱ्यात बसू शकला नाही, महापूजेच्या वेळी वडील पूजेला बसले, आई पूजेला बसली, महापूजा विठ्ठलाची आषाढी एकादशीची, तिथे हे बसू शकले नाही, हे रामरक्षेसाठी रोज 15 मिनिटं देतील वाटतंय? अजिबात नाही. आता बघा तुम्ही, यांनी याच संदर्भाने कसे विधान केलेले. परवाच्या भाषणात बोललो ना, आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण तुम्ही मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? आमचं मारुती स्तोत्र आहे ना, आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो, तुम्ही हनुमान चालीसा म्हणणार. देव एकच आहे, तो हनुमान, त्यालाच आम्ही आज या निमित्तानं परवाच्या भाषणात बोललो ना, आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण तुम्ही मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? आमचं मारुती स्तोत्र आहे ना, आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो, तुम्ही हनुमान चालीसा म्हणणार. देव एकच आहे, तो हनुमान, त्यालाच आम्ही आज या निमित्तानं हनुमानाने ज्या मशालेने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती, त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालेने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात पहिले आम्ही रामरक्षा म्हणतो, मारुती स्तोत्र म्हणतो, तुम्ही आम्हाला हनुमान चालीसा म्हणायला का लावता, असा सवाल यांनी केला. आणि हे हिंदुत्वाच्या बाता मारतात. अख्खं जग हनुमान चालीसा म्हणतं. मराठी पोरं म्हणतातच की, आमच्या आईवडीलही म्हणतात, मी म्हणतो, माझी मुलं म्हणतात लहान लहान हनुमान चालीसा, तोंड पाठ हे पुराण करून घेतलंय मी त्यांच्याकडून सगळं. हे संस्कार आपल्यालाच आपल्या पुढच्या पिढीला द्यावे लागतात मित्रांनो.
पण इथे प्रश्न असा निर्माण होतो की उद्धव ठाकरे यांना परत आता कोणता नवा वाद निर्माण करायचा आहे बरं हे बोलू की हनुमान चालिसा तुमचा आणि रामरक्षा आमची. बरं ठीक आहे, रामरक्षा तुमची. रामरक्षा कोणी रचलेली आहे हे माहीत आहे, याची कल्पना आहे? नाही ना? ऐका, एका शेंडी जाळव्यावाल्यानंच रामरक्षा रचलेली आहे. आता म्हणणार परत रामरक्षा म्हणू द्या. मारुती स्तोत्र कोणी लिहिलेले? मारुती स्तोत्र हे समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे. आता काय करणार आहात? तुम्हाच्या काँग्रेसला समर्थ रामदास चालत नाहीत, पवार साहेबांना समर्थ रामदास चालत नाहीत, त्यांच्या समर्थकांना सुद्धा चालत नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांना. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार उद्धव ठाकरे? या प्रश्नाचं एक फक्त छोटंसं उत्तर हवं आहे. एकीकडे अंधारे आणून ठेवल्यात पक्षामध्ये, दुसरा तो चंदन शिवे आणून ठेवलाय पक्षामध्ये. हे तर हिंदू बेस्ट हिंदू विरोधी आहेतच. यांनी आता कितीही तुमच्या मागं मागं फिरू द्या हो, रामभक्ती रामभक्ती म्हणत, पण उपयोग काय होणार आहे त्यांना? उपयोग काहीच होणार नाही त्यांना. बरं, दुसरं यांचं स्टेटमेंट बघा, यांना किती नॉलेज आहे रामाबद्दल, हनुमानाबद्दल, रामायणाबद्दल, रावणाबद्दल, किती ज्ञान आहे यांच्याकडे अगाध. दुसऱ्या क्लिपमध्ये तुम्ही ऐकलं ना काय बोलले ते? ज्याप्रमाणे हनुमानाने मशालीने लंका जाळली, तशी आता आपल्याला यांची लंका जाळायची आहे आपल्या मशालीने. कप्पाळ माझं. हनुमान काय हातात मशाल घेऊन गेला होता का लंकेला? का मशाल घेऊन पेटवत बसला होता? यांना ही साधं कळत नाही का? हे हनुमान हा तिथे फक्त सीतामाईंना निरोप देण्याकरता गेला होता, आणण्यासाठी नव्हे, फक्त निरोप देण्याकरता की माई काळजी करू नकोस, प्रभू आलेले आहेत, प्रभू इथून तुला लवकरच घेऊन जाणार आहे. आणि सीतामाईनं सुद्धा हनुमानाला तेव्हा तेच सांगितलं होतं. हनुमानाने केली होती विनंती, चला आई माझ्यासोबत चला. सीतामाई म्हटली नाही, मी जर तुझ्यासोबत आले तर प्रभूंकडून एक मोठं कार्य घडायचं राहून जाईल. ह्या दुष्ट पापीचा नाश होणार आहे, रावणाचा, जगाचं कल्याण होणार नाही त्याशिवाय. आणि हे याचसाठी प्रभूंनी जन्म घेतलेला आहे. तेव्हा तुझा प्रभूंना सांग मी आहे इथेच, सुखरूप आहे, आणि निरोप देऊन टाक. तो फक्त मेसेंजरचं काम केलं होतं हनुमानजींनी. अंधारी काय बोलले होते? हनुमान उडून गेला लंकेला, तर मग सीतेला उडूनच का नाही घेऊन आला? बाई, तुम्हाला काही अक्कल नाहीये, तुम्ही कधी रामायण वाचलं नाहीये, आलतू फालतू काहीतरी लोकांकडून टर्रेबाजी ऐकता तुम्ही, भडगडलेल्या लोकांकडून, आणि तेच ठोक्या सोडत बसता तुमच्या भाषणात आणि पुशाक्या मारता. आता ह्यांनी नवे दिवे लावून ठेवले. काय तर बोलले, हनुमानाने मशाल घेऊन लंका जाळली. मशाल नव्हती घेतली. सीतामाईला भेटून जेव्हा हनुमानजी परत जात होते तेव्हा त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांच्या शेपटीला चिंध्या गुंडाळण्यात आल्या. तर ती शेपूट इतकी लांब केली होती हनुमानजींनी की रावणाच्या लंकेतल्या चिंध्या कमी पडायला लागल्या होत्या. आणि जेव्हा त्या शेपटीला आग लागली तेव्हा प्रभू हनुमानांनी तिथे हैदोस घातला आणि लंका जाळून टाकली आपल्या शेपटीने, मशालीने नाही. उद्धवजी, आपण इतर वेळा जेव्हा बोलताना इतर संदर्भ देत वेगवेगळे की देवेंद्र फडणवीस म्हणा, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हणा, किंवा गद्दार खोके, हे जे तुमचं चालू असतं ना ते चालू राहू द्या, त्याच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाहीये. पण किमान असं मिसगाईड तर करू नका लोकांना, कारण हे असले प्रश्न कोणी मांडणार नाहीच आहे, कोणी समोरून तुम्हाला विचारणार नाहीच आहे ना तुम्ही रामायण वाचलंय का नाही म्हणून. पण तुम्ही तुमच्याच मनानं काहीतरी बोलत बसणार आणि तेच नंतर तुमचे हे सो कॉल्ड एकनिष्ठ कार्यकर्ते त्याची री ओढत बसणार. असं करू नका, यानं आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान आहे. पण जाऊ द्या, तुम्हाला काय करायचंय पुढच्या पिढीचं? तुमच्या 100 पिढ्यात बसून खाती तितकं कमवून ठेवलेलं आहे तुम्ही 25 वर्षात BMC मधून. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. यांचा कुठला स्टॅटिक बिझनेस नाही, यांचा कुठला व्यवसाय नाही, यांना काही नोकरी नाही, हॉटेल्स नाही, काहीच नाही आहे यांचं. एवढी करोडोची माया. आदित्य ठाकरे कुठला बिझनेस करतो? कुठलाच नाही. त्याची गाडी 2.5-3 करोडची हो. येतो कुठून मग एवढा सगळा पैसा? तुम्ही दुसऱ्यांना बोलता ना तुम्ही खाता खाता भ्रष्टाचारी आहात.
मग हे सगळं काय आहे याची पण उत्तरं द्यावी लागणार. अकाउंटेबल तुम्ही सुद्धा आहात मग. आणि सगळ्यात पहिले तर तुम्ही अकाउंटेबल आहात धर्मासाठी. हिंदू धर्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत तुम्ही जो मिसगाईड करताय लोकांना किंवा काहीही बोलत आहात, काहीही, हनुमान चालीसा तुमचं आणि मारुती स्तोत्र आमचं, अरे कशाला भेद करताय देवादेवांमध्ये. आधीच एकदा तुम्ही बोलून गेलेला आहात जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो. मग आता एवढा रामाचा पुळका का आलेला आहे? त्याचं कारण आहे एकदा अटल बिहारी वाजपेयी बोललेले होते, हमसे जितना लढना है लढ लो, राम से मत लढो निपट जाओगे. लक्षणं बघून घ्या सगळी. हा रामाचाच करिश्मा आहे हा सगळा. कंगना रनावत सुद्धा बोलली होती, आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा. आले का नाही रस्त्यावर आंदोलन करायला? आले ना. कधी घरातून बाहेर पडत नव्हते. परवा भर पावसात बाहेर पडले, त्याच्यावरून वादावादी झाली आहे मातोश्रीमध्ये. सगळे नेते म्हणत होते नको नको नको, बेकार पाऊस चालू आहे बाहेर. पण आदित्यनं जागा ठिकाण काहीच बदललं नाही, वेळ बदलली नाही. त्याच वेळी त्याच ठिकाणी बालहट्ट करून आंदोलन करायला लावले, पावसात भिजायला लावले शिल्लक सेनेला. यावंच लागले रस्त्यावर. इतके ऐशोआरामात कधी घराबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे आता मराठवाड्याचा दौरा करू लागले, आंदोलनात जाऊ लागलेत. वा वा वा. प्रभू श्रीराम तुझीच माया रे बाबा सगळी, दुसरं काहीच नाही. तर मित्रांनो, आजचा हा विषय असा होता सगळा. यांचं भंपक हिंदुत्व, हे बोलतात हे करतात भलतच. ह्यांना आपल्याच देवी देवतांबद्दल काहीही माहीत नाही आहे. कशाची उपमा कशालाही देऊन टाकतात आणि गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करतात. मात्र ह्यांपासून सावध राहा. काही चार चांगल्या गोष्टी जर कानावर पडत असतील तर त्या नक्कीच ग्रहण करा. पण हे असलं काही ऐकू नका. हनुमानानं हातात मशाल घेतली, 3 पायात मशाल धरली, काय कुठं नेतात बॉस? कुठून वाचतात हे सगळं? कुठून येतं यांच्या बुद्धीमध्ये? इतकी जाज्वल्यता यांच्या बुद्धीत कुठे नाही कळत नाही. असं हरकत नाही. हे हरामखोर म्हणत होते जय श्रीराम म्हणणाऱ्यांना यांच्यावर रामरक्षा म्हणण्याची पाळी आली, पण यांना रामरक्षा म्हणता आलेली नाहीये. यातूनच कळून चुकलं यांचं हिंदुत्व नेमकं काय. बरं ठीक आहे, रामरक्षा तुम्हाला नाही म्हणता. हे हातात पुस्तक होतं ना, ते वाचून तो म्हणायचं. तेही जमलं नाही यांना, तेही देऊन टाकलं यांनी. त्याच्यामुळे या अशा लोकांवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न प्रामाणिकपणे पडतो, जो तुमच्यासमोर मी मांडलाय. आता या प्रश्नावर काय उत्तरं द्यायची, काय कमेंट्स करायच्या हे तुम्ही ठरवा मित्रांनो. चला आता निघतो, रजा घेतो तुमची. जाता जाता परत एक छोटीशी विनंती करतो मित्रांनो. आपल्याकडे काही अत्यंत गरजू विद्यार्थिनी आहेत 51. त्यांच्या शिक्षण साहित्याची सोय करायची आहे. वह्या, पुस्तकं, कंपास, पेन, दप्तर हे सगळं त्यांना द्यायचं. ह्या सगळ्या गरीब विद्यार्थिनी आहेत. यातल्या काही तर अनाथ आहेत ज्या हॉस्टेलवर राहतात, नाशिकच्या आहेत. आणि त्यांची आपल्याकडे सगळी डिटेल्स आलेले आहेत. त्यांचे नावं पण आहेत आपल्याकडे. त्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचं ते पण आपल्याकडे सगळं आलेलं आहे. तेव्हा त्यांनाही मदत करूया मित्रांनो. आपले कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार या धो पावसामध्ये, त्यांना छत्री एखादी बसण्यासाठी, कारण रस्त्यावर बसतात बिचारे जेवायला. आणि आपला शेतकरी राजा जो आधीच दुष्काळात घोरपडून निघालेला, त्याचं कुटुंबसुद्धा सावरायचं आपल्याला. तेव्हा या परिवाराच्या कार्यामध्ये हे जे आपण शिवधनुष्य आता उचलले आहे, यांचं आपल्या सगळ्या हिंदू माता बंधू भगिनींचं कार्य करण्याचं, त्यांची मदत करण्याचं यामध्ये सहभाग द्या, सहकार्य नोंदवा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट फक्त परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि आपण जे योगदान केलेलं आहे ते परिवारानं नेमकं कसं युटिलाइज केले हे पण तुम्हाला कळवता येईल. अपेक्षा आहे मित्रांनो, माणुसकी हा धर्म बाळगत तुम्ही आपल्याच या हिंदू माता बंधू भगिनींसाठी पुढे या, ही अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.